नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज मी मस्त चमचमीत झणझणीत चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवली आहे। तर चला कशी बनवली ते बघूया। तर एका साईडला मी अगोदरची सर्व पूर्व तयारी करून घेतली। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करण्यास ठेवलं। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये प्रत्येकी पाव चमचा मोहरी आणि जिरं घातलं। जिरं मोहरी छान फुललं की लगेच यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या ठेचून घातल्या किंवा तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता। सोबतच कढीपत्ता आणि 3 ते 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची। तर इथे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। तर चटणी म्हटलं तर ती तिखटच छान वाटते। तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। गॅस हा मी मध्यमच ठेवलेला आहे। मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर एक मोठा कांदा बारीक चिरून तो घातला। तर आता कांदा सुद्धा चांगला फोडणीमध्ये शिजवून घ्यायचा। तर सुरुवातीला चांगलं मिक्स करून घेऊ। तर इथे कांदा लवकर शिजावा यासाठी लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं। कांदा परतत असताना त्यामध्ये जर थोडंसं मीठ घातलं तर कांदा हा करपत नाही आणि लवकर मऊ होतो। आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घेऊ। तर बघा 2 ते 3 मिनिटांनंतर कांद्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि कांदा छान नरम झालेला आहे आणि कुठेही करपलेला नाही। तर हे पुन्हा मिक्स करून घेतलं। आता यामध्ये 3 मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून ते बारीक चिरून घेतले। तर ते घालूया आणि चांगलं फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। टोमॅटो चांगला फोडणीत मिक्स करून झाला की लगेच यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहे। तर त्यामध्ये फक्त पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट। तर यात मी हिरवी मिरची आणि लाल तिखटचा सुद्धा वापर केला तर छान चव येते। जर तुम्हाला नुसती लाल तिखट घालायचं असेल किंवा हिरवी मिरची घातली तरी चालेल। तर बघा हे सर्व मिक्स करून घेतलं। आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। बघा 5 मिनिटं झालेले आहे। झाकण काढल्यानंतर किती मस्त चमचमीत अशी ही भाजी दिसत आहे। मस्त चटणी तयार झालेली आहे। तर याला तुम्ही टोमॅटोची भाजी म्हणू शकता किंवा टोमॅटोची चटणी सुद्धा म्हणू शकता। तर आता यामध्ये थोडीशी साखर घालूया, म्हणजे यामध्ये जे आपण लाल तिखट हिरवी मिरची घातलेली आहे त्या सर्व चवी छान बॅलन्स होतात। तर अगदी पाव चमचा साखर घातली आणि वरतून बारीक चिरलेली सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची। तर हे छान मिक्स करून घेऊ। तर काही जण यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा म्हणजे दाण्याचा कूट सुद्धा घालतात। तर तुम्हाला आवडत असेल तर घाला, परंतु मला काही आवडत नाही तर मी काही घातलेलं नाही। तर बघू शकाल किती मस्त चमचमीत तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत ही टोमॅटोची चटणी। तर इथे टोमॅटोची चटणी तयार आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।